नमस्कार, मी भीमराव कंडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन अशी चर्चा घेऊन आलोय. म्हणजे बघा, नांदेड जिल्ह्यातली चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पोलीस खात्यातले लोक असू द्या, अधिकारी वर्ग असू द्या, इतर खात्यातला किंवा बोंधू महाराज असू द्या, राजकारणी महाराज असू द्या, राजकारणी माणूस, या नालायकांना नेमकं झालंय काय? दिसली बायकी मार डोळा, दिसली बायकी ठेव तिच्यावरती डोळा. बोंधू बाबाची प्रकरण आपण पाहिली, महिलांचं लैंगिक शोषण करताना. राजकारणी लोकांचं आपण पाहिलं, त्या कर्नाटक मधला तर माजी पंतप्रधान SD देवेगौडा यांचा नातू, 400 महिलांनी त्याच्यावर आरोप केले लैंगिक शोषणाचे. पोलीस खात्यातल्या लोकांवरती लैंगिक शोषणाचे आरोप. अरे नेमकं चाललंय काय महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये? काय ही लिंग पिसाट लोक झाले ती, म्हणजे किती भयान परिस्थिती झाली. आता हे नांदेडचं तर प्रकरण वर्दीतलाच हैवान झालाय. ज्याच्या खांद्यावरती वर्दी संरक्षण करण्यासाठी आहे सर्वसामान्य नागरिकांचं, तोच महिला आरोपींचं लैंगिक शोषण करत होता. आणि एवढा भयान आरोपी आहे हा. अशा लोकांना फाशी दिली पाहिजे. नुसतं निलंबन करून उपयोग नाही. बलात्काराला फाशीची शिक्षा अशी तरतूद आता केली पाहिजे. परंतु करणार तर कसं? सरकार मध्ये बसलेलेच सगळ्यांवर बलात्काराचे आरोप आहेत. एखाद दुसरा सोडला तर सगळ्यांवर बलात्काराचे आरोप आहेत. आणि जवळपास भाजपच्या 60-70 जणांवर बलात्काराच्या केसेस आहेत आणि त्या चालू आहेत. आमदार, खासदार, भाजपचे सगळे संघटन मंत्री, आमका तमका, अनेक लोकांवरती, भाजप असेल, विरोधातला असेल, बोंधूबाबा असेल, आसाराम बापू, राम रहीम, अशोक खरात, असे अनेक लोक आहेत की महिलांचं लैंगिक शोषण करतात. परंतु शासनाचा कायदा आपला एवढा कठोर कायदा मानावा असा नाही. त्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, म्हणून शिक्षा लागत नाही आरोपींना. कायदा हा सक्षम असला पाहिजे अशा निर्लज्ज लोकांसाठी. तर अक्षरशः पोलीस कोठडीत असलेल्या महिलेकडं लैंगिक त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली जाते. किती भयानक प्रकार आहे. तर चला हा सगळा संपूर्ण व्हिडिओ बघूया. नेमकं कुठला आहे, काय आहे. नांदेड जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, मुंबई असेल, महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा असेल, सर्रास जिल्ह्यांमध्ये हेच धंदे सगळीकडे सुरू आहे. आणि अशा लिंग पिसाडांवरती कारवाई देखील सहजासहजी होत नाही. फक्त नॉमिनल कारवाई होती आणि परत सोडलं जातं. तर चला हे प्रकरण कुठलंही, नेमकं काय प्रकार आहे ते सगळं आपण बघूया. सदर प्रकरण आहे नांदेड जिल्ह्यातल्या सिव्हिल पोलीस ठाण्यातलं. आता या सिव्हिल पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव म्हणून आहे, म्हणजे PSI आपण ज्याला म्हणतो, पोलीस उपनिरीक्षक. आता हा वर्दीतला दलाल वर्दी अंगावरती घातली आणि एका महिला आरोपीला पकडून आणलंय आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करतोय. तिच्याकडनं पूर्ण होत नसेल तर तिला म्हणतोय, तुझी मुलगी किती वर्षाची आहे, तुला 10,000 रुपये देतो आणि त्या मुलीला रात्रभर माझ्याकडे पाठव. आणि किती भयानक आहे बघा हे सगळ्या गोष्टी. आता या गोष्टीचा आपल्याकडे एक व्हिडिओ पण आहे. हा व्हिडिओ बघा बघा. बघा आता हे जे महोदय, त्याला लाज वाटते का? कुत्र्या म्हणतात ना, अंगावरती वर्दी घातली आणि महिलांशी असं वर्तन करतोय, असं जो म्हणतोय तो सिनियर PI आर्थिक गुन्हे शाखेचे अनिल दुबे म्हणून आहे. आता हे सगळं त्या महिलेनं त्या सिनियर PI ला सांगितलं की साहेब, तुमचा असा ना असा पोलीस उपनिरीक्षक माझ्याकडं शरीर सुखाची मागणी करतोय आणि मला सही सलामत सोडवतो असं सांगतो. म्हणजे माझ्याबरोबर एक रात्र थांब,
मी तुला सही सलामत सोडवतो असं ह्या PI-नं तिला सांगितलं. आणि जर तुला जमत नसेल तर तुझी मुलगी किती वर्षाची आहे तिला माझ्याकडे पाठव, तिला पैसे देतो आणि तुला पण सोडवतो असं या महिलेला हा PSI राजेश जाधव हा म्हटला. या महिलेनं सगळं वरिष्ठ कार्यालयाला सांगितलं, वरिष्ठाला, की साहेब हा असा असा म्हणतोय, तसा तसा म्हणतोय. म्हणजे जेलमध्ये आता महिला आरोपी ज्या आहेत ह्या सुरक्षित नाहीत, यांचं लैंगिक शोषण केलं जातं. असा एखादा प्रकार बाहेर आला की शिनेर जो आहे तो एक चांगला व्यक्ती दिसतोय, माणसाला माणूस म्हणणारा व्यक्ती दिसतोय, म्हणून त्याला झापलं, शिव्या गेल्या. बघा शिव्या तर काय दिल्या ते पुन्हा एकदा ऐका. कशा पद्धतीनं शिव्या घातल्या या PSI-ला, वरिष्ठ PSI आर्थिक गुन्हे शाखेचे अनिल दुबे यांनी. आता या महिलेला 80 लाखाच्या अपहरणा प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. अटक करून त्याचा तपास करून तिला कोर्टासमोर हजर करणं किंवा तिला काय शिक्षा असेल ते असेल, पण पोलीस प्रशासनातले काही जे हे दलाल, लिंगपिसाट, नराधम एवढे वाईट वृत्तीचे झालेले आहेत, एवढ्या वाईट कृत्य करतायत की अक्षरशः पोलीस दलाची मान शर्मेनं खाली गेली. आता सगळीच लोक सारखी नाही, हे असे काय लिंगपिसाट असतात की ज्यांच्यामुळं अख्खं खातं बदनाम होतं. आणि असंच आज सगळ्या पोलिसांवरती म्हणजे टीकेचा भडीमार झालेला आहे की देवाभाऊ देवेंद्र फडणवीस काय करतोय, नेमकं कसं पोलीस खातं सांभाळतंय, असं सध्या हे सगळं प्रकरण सुरू आहे. आता हे वरिष्ठाकडे गेल्यावर, पोलीस अधीक्षकाकडे गेल्यावर त्याची चौकशी लावली, त्याला निलंबित केला तात्पुरता. पण निलंबित करून नुसतं काय, अशा लोकांवरती सेवेतून बडतर्फ करून, आरोपी करून, ह्यांच्यावरती गुन्हे दाखल करून ह्यांना जेलमध्ये घातलं पाहिजे मित्रांनो, तरच कुठंतरी न्याय मिळाला असं म्हणता येईल. गंभीर प्रकरण आहे. देशाची व्यवस्था एवढी बदनाम होत चाललेली आहे. रोज अनेक महिलांवरती बलात्कार होत आहेत. आपण जो अशोक खरात महाराष्ट्रातलाच बघितला, त्यानंतर दुसरा महाराज, तिसरा महाराज, महाराष्ट्रातच ह्या महिन्यात 100 महाराजांवरती गुन्हे दाखल झाले आणि ते सगळेच्या सगळे बलात्काराच्या प्रकरणामध्ये. आणि जे दबत असतील असे तर अनेक असतील. म्हणजे आपल्याकडं पाखंड असं झालंय, हिंदू धर्माच्या नावाखाली हे पाखंडी तयार झाल्यात. राम रहीम सारखे, आसाराम बापू सारखे, अशोक खराता सारखे भरपूर तयार झाले. आणि हे सगळं बघून पोलीस खातं असेल, महसूल खातं असेल, या सगळ्या खात्यातली लोक सुद्धा त्यांना वाटतंय काय होत नाही, थोड्या दिवसात सुटतंय, म्हणून हे असे सगळे सर्रास प्रकार सुरू आहेत. आणि महिला या देशात किती सुरक्षित आहेत हे सुद्धा आता महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की एक महिला आयोग सुद्धा या बलात्काराच्या आरोपाच्या कटघऱ्यातच उभा राहिलेली आहे. म्हणजे जो अशोक खरात आहे, ज्यानं अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार केले, त्या अशोक खराताकडे बाया घेऊन जायचं काम हे महिला आयोगाची अध्यक्ष करत होती, असं सुद्धा आरोप झालेले आहेत. आता तिथं काय घडलं असेल, नाही घडलं असेल, त्याचे व्हिडिओ सगळे आलेले आहेत, व्हायरल झालेले, उघडे नागडे फागडे सगळे. आणि अशाच गोष्टींचा फायदा घेऊन पोलीस खात्यातले सुद्धा असे नराधम या अशा पद्धतीनं कृत्य करत असतात. आणि या सगळ्या कृत्याला जबाबदार हे गृह विभाग आहे. गृह विभाग कारवाई करत नाही, त्याच्यामुळंच हे सगळं घडतं, हेही तितकंच सत्य आहे. आता या प्रकरणामध्ये ह्याला निलंबित केलं जाईल, चौकशी केली जाईल, परंतु ह्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाणार नाही लगेच. ह्याला वाचवण्याचेच प्रयत्न केले जातील. ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे सगळं बाहेर आणलं त्याच्यावरच उलटी कारवाई होईल. म्हणजे हे देवाभाऊचं सरकार आहे, त्यामुळं तक्रार करणाऱ्यावरतीच कारवाई होते, तक्रार ज्यानं अन्याय केलाय त्याच्यावरती कारवाई होत नाही. हेच या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सध्या तरी दिसतंय.
या महिलेला कोर्टानं लागोलाग जामीन मंजूर करावा. म्हणजे ज्या पण महिला काय जेलमध्ये जातात त्यांचं जेलमध्ये सुरक्षितता अजिबात नाही. त्या त्या ठिकाणचे पोलीस हे लैंगिक अत्याचार करतात असंही आपल्याला एकंदरीत दिसतंय. पोलीस लैंगिक अत्याचार करतात, मानसिक त्रास देतात, टॉर्चर करतात, हेही या गोष्टीतून आपल्याला समोर आलेलं दिसतंय. तर वेळीच अशा नराधामांवरती कारवाई करावी हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. तर आज एवढंच. माझा सहकारी